महायुतीची आज मुंबईत होणारी बैठक पुढे ढकलली। पुढचे 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका होणार नाहीत। महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार। बावनकुळे फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल। सागर बंगल्यावर फडणवीस आणि बावनकुळेंची बैठक। शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्योती मेटे सागर बंगल्यावर भेटीसाठी दाखल। काही दिवसांपूर्वीच मेटे यांनी शरदचंद्र पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी फडणवीसच विराजमान होणार। शहांसोबतच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा होईल। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास विदर्भातील बॅकलॉग भरून निघेल। फडणवीस लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून छाप पाडतील अशी अपेक्षा। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। 2 तारखेला शपथविधी होईल। देवेंद्र फडणवीस 2029 पर्यंत मुख्यमंत्री असतील। अतुल सावेंची माहिती। महाबैठकीत शिंदेंकडून 12 मंत्रिपदांसह विधान परिषद सभापती पदाची आणि गृह नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी। मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय नाही। एकनाथ शिंदे चर्चेत। संरक्षण मंत्री आणि राष्ट्रपती पदही मागू शकतात। शिंदेंच्या मंत्रिपदाच्या मागण्यांवरून संजय राऊतांचा टोला। राज्याचं नेतृत्व दिल्लीसमोर झुकलं। दिल्लीश्वरांनी डोळे वटारल्यावर शिंदेंना शांत बसावं लागेल। राऊतांचा हल्लाबोल। अजित पवार एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपल्यात जमा। त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही। विजय वडेट्टीवार यांची टीका। कालच्या चर्चेवर 1 ते 2 दिवसात सकारात्मक मार्ग निघेल। शंभूराज देसाईंची माहिती। एकनाथ शिंदेंनी घेतलेले लोकहिताचे निर्णय बघता त्यांचा शासनात सहभाग असला पाहिजे। शंभूराज देसाईंचं वक्तव्य। 2 डिसेंबरला शपथविधी होणार। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती। तर एकनाथ शिंदेंनी केंद्रात जाऊ नये शिरसाटांची मागणी। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांची संख्या वाढणार। 4 महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। अदिती तटकरे, देवयानी फरांदे, श्वेता महालेंच्या नावाची चर्चा। दिल्लीमध्ये आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक। बैठकीमध्ये काँग्रेसच्या पराभवाच्या कारणांवर सविस्तर चर्चा होणार। सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं पुण्यात उपोषण। आढाव यांच्या उपोषणाचा आजचा 2रा दिवस। राज्यघटना आणि लोकशाहीच्या सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी उपोषण। मुंबईमध्ये ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आंदोलनात सहभागी। वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर ही प्रशासकीय चूक। मुख्य सचिव सुजाता सौनिकांकडून जीआर मागे घेतल्याची एबीपी माझाला माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता। प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण, मतदार याद्या तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्यानं तुर्तास तरी निवडणुकांची शक्यता नाही। सरकारची नियत बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी वर्षभर होणार नाहीत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची महायुतीवर टीका। नवी मुंबईमध्ये संदीप नाईकांच्या समर्थकांची बॅनरबाजी। भाजपच्या मंदा म्हात्रेंकडून अवघ्या 377 मतांनी नाईकांचा पराभव झाला होता आणि त्यानंतर संदीप नाईक हेच जनतेच्या मनातले खरे आमदार अशा आशयाचे बॅनर्स लागले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।